नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा म्हणजे फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज निवडले. आपण फर्स्ट लँग्वेज मराठी किंवा इंग्लिश निवडत असतो. कोणी मराठी इंग्लिश फर्स्ट लँग्वेज सेकंड मराठी निवडत असतं. त्यावेळेस भाषा विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला कंबाईन रित्या अभ्यास करायचे सीटीटी, टीईटी किंवा टेट एक्झामसाठी. आता मित्रांनो लक्षात घ्या, या तिन्ही परीक्षेसाठी तुम्हाला भाषा विषय तुमचा पाठलाग सोडणार नाही. त्यामुळे भाषा विषयामध्ये चांगली कमेंट आणली पाहिजे. कमांड आणल्याशिवाय आपल्याला विषयाचं ज्ञान, त्यानंतर विषयावर एकदम करेक्ट कार्यक्रम करायला आपल्याला काय होतो, एकदम सोयीस्कर ठरतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, भाषा विषयाचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आपण निवडलेली आहे मराठी भाषा. मराठी भाषेमध्ये दोन भाग पडतात, लक्षात घ्या. पहिला भाग म्हणजे मराठी व्याकरण विचारलं जातं, मराठीचा शब्दसंग्रह विचारला जातो. आता आपल्याला व्याकरण आणि शब्दसंग्रह एकत्रितरित्या व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला मार्क येणार आहेत. पोरांनो लक्षात घ्या, तरच आपल्याला मार्क येणार आहेत. आता टीईटी परीक्षेला साधारणपणे 30 गुणाला आणि सीटीईटी परीक्षेला सुद्धा 30 गुणाला मराठी व्याकरण आपण निवडलं असेल तर आपल्याला मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. लक्षात घ्या, तुमच्या जे काही महत्वाचं म्हणजे वर्णमाला हा पहिला टॉपिक असतो. तुम्हाला याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत आजपर्यंत. आता हे कोणी सांगत नाही. अभ्यास कसा करावा जर तुम्हाला कळाला तर मित्रांनो, पात्रता परीक्षा अजिबात तुम्हाला अवघड जाणार नाही. पात्रता परीक्षा अवघड का जाते? कारण आपण अभ्यासातला गॅप टाकतो. अभ्यासाला आपण एक फ्लो मध्ये ठेवत नाही. म्हणजे अभ्यासाला फ्लो मध्ये ठेवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय याचा अभ्यास असणं खूप गरजेचं असतो. आता वर्णमाला हा घटक लक्षात घ्या. वर्णमाला हा घटक तुम्हाला 1-2 प्रश्न देऊनच जातो. त्यावेळेस तुमची वर्णमालावरील कमांड एकदम करेक्ट असली पाहिजे. त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे शब्दाच्या जाती. 3-4 प्रश्न अवलंबून असतात. शब्दाच्या जाती, एकूण शब्दाच्या जाती 8 आहेत. त्यातल्या महत्वाच्या विकारी 4, अविकारी 4 अशा एकूण 8 प्रकार पडतात. आणि त्याचाच उपयोग आपल्याला प्रयोगासाठी किंवा वाक्य रूपांतर करणे, क्रियापदावरील प्रश्न सोडवणे याच्यासाठी होतो. म्हणजे आपली कमांड वर्णमालेसोबत शब्दाच्या जातीवर सुद्धा असली पाहिजे. संधीचा विग्रह किंवा संधी याच्यावर 1-2 प्रश्न, प्रयोगावर 1 प्रश्न विचारला जातो, समासावर 1 प्रश्न विचारला जातो, वाक्याचे प्रकार विचारले जातात. आवर्जून मागच्या काही परीक्षेमध्ये मी पाहिलं, वाक्याच्या प्रकारावर आवर्जून प्रश्न विचारलेले दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतरचा विषय आहे वाक्य शुद्धीकरण करणे. म्हणजे मित्रांनो, एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये विराम चिन्हानुसार शुद्धीकरण करा किंवा अशुद्ध वाक्य ओळखा, चुकीचे शब्द ओळखा, असे प्रश्न विचारले जात असतात. वाक्य शुद्धीकरण, विराम चिन्हे, शुद्ध वाक्य करा असं पण विचारलं जातं. त्यानंतर मित्रांनो आपण या घटकाकडे येतो, शब्द संग्रह. साधारण या घटकावर तुम्हाला साधारण 18 ते 20 प्रश्न विचारलेले असतील तर तुम्हाला शब्द संग्रहावर सुद्धा 10 ते 12 प्रश्न विचारण्याची शक्यता असते. म्हणजे 12 तर असतात किंवा 10 तर प्रश्न विचारले. कधी कधी याच्यामध्ये जास्त भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी साधारणपणे दिवसभरामध्ये म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी, समानार्थी, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा, वाचनाचे प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. आता मित्रांनो, म्हणीचा प्रश्न 100% येतोच. 100% एखादी म्हण विचारली जाते, वाक्यप्रचार विचारला जातो, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. म्हणजे आपल्याला व्याकरणासोबत शब्दसंग्रह सुद्धा करणं तेवढंच आवश्यक असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी व्याकरणचा एक फिक्स सिलेबस ठरलेला आहे त्यांनी. म्हणजे म्हणीवर एखादा प्रश्न, वाक्यप्रचारावर 1-2 प्रश्न, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, तत्सम, तद्भव, म्हणजे काही शब्दशुद्धीमध्ये प्रत्यय लागणारे, पुन्हा प्रत्यय लागणारे, उपपद लागणारे शब्द विचारले जात असतात. त्यासोबत तुम्हाला कायमस्वरूपी टीईटीला असेल किंवा सीटीटी एक्झामला अलंकारावर प्रश्न विचारला जातो. भाषेचा दागिना म्हणजे अलंकार असतो. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये सब प्रकार पडतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी येणारे प्रश्न या घटकावरील असतात. लक्षात घ्या. आता मार्क मिळवत असताना मित्रांनो, मराठी व्याकरण बदलणार नाही. याच्यामध्ये मार्क मिळवत असताना आपण साधारणपणे 25 मार्कापर्यंत पोहोचलं पाहिजे. कितीपर्यंत? 25 मार्कापर्यंत पोहोचलं पाहिजे. तरच
तरच येत्या आगामी काळामध्ये आपल्याला जबरदस्त टीईटी परीक्षा, सीटीईटी परीक्षा, पात्रता परीक्षा पास करता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यानंतर उतारा वाचन या घटकावर हमखास प्रश्न आहे. म्हणजे 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. वर उतारा दिलेला जातो, त्याचं आकलन करायचंय आणि त्याचे उत्तर द्यायचे. म्हणजे आपल्याला हा सुद्धा घटक कविता, निरीक्षण किंवा इतर घटकावर म्हणजे वृत्त असेल किंवा पत्रलेखन असेल या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे आपल्याला याचं टार्गेट ठेवायचं आहे 25 गुणाचं. आणि मित्रांनो 25 गुण मिळवणं अशक्य नाहीये, लक्षात घ्या. तर मित्रांनो याच्या पुढे 90+ गॅरंटी दिली जाणार आहे. महाटीईटीची बॅच आपली नुकतीच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची आहे हे पोस्टर पाठवा, तुम्हाला डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. आणि या पोस्टरमध्ये माझा संपर्क क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. या संपर्क क्रमांकावर हे पोस्टर पाठवा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार? व्हिडिओ डाउनलोड सुविधा असणार, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, ई बुक नोट्स असतील, त्यानंतर डिजिटल बोर्डवर शिकवलं जाईल. आणि लेक्चर मित्रांनो अनलिमिटेड पाहता येणार आहे तुम्हाला. अनलिमिटेड वेळेस तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहे. म्हणजे काही गृहिणी असतात, काही लोकांना जॉब असतो, त्यांच्यासाठी अनलिमिटेड सुविधा केलेली आहे. आता विषय सर मराठीचाच असणार आहे का? त्याच्यामध्ये सीडीपी शिकवलं जाईल, त्याच्या नोट्स दिल्या जातील. त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण तर शिकवलं जाईलच, इंग्रजी व्याकरण शिकवलं जाईल, परिसर अभ्यासाचे लेक्चर व एमसीक्यूज होतील बऱ्यापैकी. त्यानंतर मित्रांनो प्रॉपर त्या परिसर अभ्यासाच्या नोट्स दिल्या जातील किंवा सामान्य ज्ञान जे काय आपलं सामाजिक शास्त्र आहे त्याच्या सुद्धा नोट्स दिल्या जातील. इंग्लिश व्याकरणचं जे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात त्याचा जास्तीत जास्त सराव घेतला जाईल. म्हणजे आपल्याला एकदम प्रॉपर 90 मार्क मिळवायचे. भाषा विषयामध्ये आपण 25 पर्यंत पोहोचणार आहोत. ही इथंच 90 कव्हर करायचे, 50 कव्हर करायचे. 50 कव्हर झाल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या विषयात 10, 12, 15 मार्कही घेतलात तरी तुम्ही 90ला क्रॉस करणार, टीईटी पास होणार. म्हणजे तुम्ही समजा गणितामध्ये 15 मार्क घेतले, बालमानसशास्त्रामध्ये 12 मार्क घेतले, इथं 10 मार्क घेतले, तरी कास्ट मधून बघा बरे 30 जरी ऍड केले 87 मार्कापर्यंत पोहोचताय. आणि या परिसर अभ्यासामध्ये 5 मार्क पडायचे नाहीत का हो? परिसर अभ्यासाच्या 30 प्रश्नापैकी 5 मार्क घेऊ शकणार नाही का आपण? म्हणजे आपलं टार्गेट काय? 90 क्रॉस करणे, बस एवढंच विषय आहे. त्यानंतर आपलं इंग्लिशचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे, तर इंग्लिशकडे वळू आपण. इंग्लिशमध्ये विचारलं काय जातं, तर इंग्लिश घटकामध्ये मित्रांनो सातत्यपूर्ण ग्रामरचा विचार केला आणि शब्दसंग्रहाचा विचार केला. तर वारंवार हे विचारलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, चेंज द व्हॉइस. आजपर्यंतच्या जेवढे पात्रता परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज द व्हॉइसचे गणित दिसूनच येतील. त्याच्यासोबत डायरेक्ट, इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, प्रिपोजिशन, आर्टिकल वर क्वेश्चन, क्वेश्चन टॅग वर क्वेश्चन, क्वेश्चन एरियर आहे, क्वेश्चन टॅग आहे ते, फिगर ऑफ स्पीच असतील, सेंटेन्स एरर म्हणजे वाक्याचं शुद्धीकरण किंवा वाक्याचा चुकीचा शब्द कुठे आहे ते, स्प्लिट मिस्टेक असते म्हणजे आपले शब्द दिले जातो आणि त्यातला योग्य बरोबर शब्द ओळखा, अशावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर वर्ड्स मित्रांनो, शब्द संग्रह तुमचा खूप महत्वाचा असतो याच्यामध्ये सुद्धा. सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि शेवटी मित्रांनो विराम चिन्हे, पंक्च्युएशन वर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे टार्गेट ठरवताना या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क मिळाले पाहिजेत या दृष्टीने रूपरेषा ठेवलेली आहे. म्हणजे जबरदस्त तयारी करत असताना भाषा विषयावर जर तुम्ही कमांड आणली तर मित्रांनो महाटीईटी तर तुम्ही पास होणारच. टेट एक्झामला सुद्धा तुम्हाला मित्रांनो या भाषा निवडाव्याच लागतात. इंग्लिश तर असतेच असते पाठ धरून, मग तुम्ही मराठी घ्यावीच लागते महाराष्ट्रात राहतो म्हणून. म्हणजे आपला जो काही 200 मार्काचा पेपर आहे टेटचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाषा पिच्छा सोडणार नाही. महाटीईटीला सुद्धा तुम्हाला या भाषा निवडल्या तर टेट एक्झामला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे प्रॉपरली तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून फक्त टेट एक्झामला 15 गुणाला आहे, 15 गुणाला मराठी, 15 गुणाला जी की आपलं इंग्लिश असणार आहे. रिजनिंग जास्त असतं. म्हणजे या दोन्ही कंबाईंड रित्या अभ्यास करण्यासाठी आपला क्लास उपलब्ध आहे. लवकरात लवकर जेवढं जॉईन कराल तेवढा त्याचा जास्त फायदा होणार आहे. इतर विषयाचं सुद्धा आपण तसंच केलेलं आहे. तर इतर विषयाला सुद्धा आपण तसं केलंय. गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा महत्वाचे टॉपिक केलेले, याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. हे टॉपिक तुम्ही अगोदर करा मित्रांनो. सर्वात प्रथम तुम्ही या टॉपिकला जास्त महत्व द्या,
तरच येत्या काळामध्ये तुम्हाला या घटकामध्ये चांगले गुण घेता येणार आहे. बघा मित्रांनो, टीईटी परीक्षेच काढले आपण, अंकगणितावर हे टॉपिक विचारतात, बुद्धिमत्तेवर असे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आवर्जून भूमिती सुद्धा विचारली गेलेली आहे. आणि आपल्याला चॅलेंज नाही मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता 1700 पोरं आपल्याकडे शिकतायत. किती? 1700 पोरं शिकतायत. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. सर्वाधिक मनपसंत असणारा आपला क्लास आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.